नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जे विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये जे पुरवण्या मागण्या करण्यात आल्या होत्या त्या पुरवण्या मागण्यामध्ये जे सरकारने 55,520 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या मंजूर केलेल्या आहे आणि त्यामध्ये जे आहे ते उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सादर केलेल्या 55,520 कोटी 77 लाख रुपयाच्या पुरवण्या मागण्या या मंजूर केलेल्या आहे. आणि त्यापैकी बरेचसे जे मागणे जे रक्कम आहे ती शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यासाठी ज्या राबवलेल्या जाणाऱ्या योजना आहेत त्याच्यासाठी ही रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे ते केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत जे योजना राबवल्या जात आहे त्या योजनेसाठी 3,483 कोटी 62 लाख रुपयाचे जे निधी आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे. तर सर्वात चांगली बाब म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी आहे ती म्हणजे पीक विमा, कांदा उत्पादकासाठी तसेच नमो शेतकरी योजनेसाठी पुरवणी मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदीबद्दल माहिती देताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरता 2,175 कोटी 28 लाख रुपये, तर प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजनेच्या हप्त्यासाठी 2,768 कोटी 12 लाख रुपये, तर शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी 218 कोटी रुपये, तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 100 कोटी रुपये, तर कांदा उत्पादकांना अनुदानासाठी 301 कोटी 67 लाख रुपये. अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी 5,563 कोटी 7 लाख रुपयाचे पुरवणे मागण्या सादर केलेल्या आहे आणि त्या मंजूर देखील करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत देखील आदिवासी विकासासाठी देखील 4,283 कोटी रुपयाचे जे आहे ते पुरवण्या मागण्या ह्या मंजूर करण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते आता लवकरच जे CM किसान योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो, कारण जे निधी आहे ते CM किसान योजनेसाठी जे आहे ते 2,175 कोटी 28 लाख रुपयाचा एवढा निधी जो आहे ते शेतकऱ्यांस दुसऱ्या हप्त्यासाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर लवकरच याची तारीख देखील आता जाहीर होईल. याची तारीख जाहीर झाल्यानंतर आपण त्याबाबत देखील सविस्तर अशी माहिती नक्कीच घेऊ. आणि आता विधिमंडळामध्ये आणखी जे शेतकऱ्याच्या हितामध्ये जे काही प्रश्न मांडले जातील आणि जे मंजूर होतील, ज्या योजना मंजूर होतील त्याची देखील आपण वेळोवेळी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.